श्रावण महिना संपण्यापूर्वी आपल्या कुलदेवीची ओटी भरली नाही तर खूप मोठ्या सेवेपासून तुम्ही वंचित राहाल. कारण श्रावण हा फक्त भगवान शिवशंकराच्या उपासनेचा महिना नाही, तर आपल्या कुलदेवतेची भक्ती आणि सेवा करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भरताना एक विशिष्ट वस्तू त्यामध्ये ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक जण ओटी अगदी व्यवस्थित भरतात, साडी घेतात, नारळ ठेवतात, हळद कुंकू ठेवतात, पण ही एक वस्तू ठेवायचीच विसरतात. आता ही वस्तू नेमकी कोणती, ती ओटीमध्ये का ठेवायची, तसेच श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भरताना कोणत्या दिवशी भरावी, ओटी कोणी भरावी, विधवा स्त्री किंवा कुमारिका ओटी भरू शकते का, घरच्या घरी ओटी भरली तर चालते का, आणि ज्यांना आपली कुलदेवीचं नाव माहिती नाही त्यांनी काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला कुलदेवीची ओटी भरल्यानंतर त्या ओटीचं पुढे काय करायचं हे देखील सांगणार आहे. कारण ओटी भरण्याची पद्धत समजून घेणे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ओटीमध्ये काय ठेवायचं आणि नंतर त्या वस्तूचं काय करायचं हे माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. मंडळी, संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितल्यामुळे आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे. पण नंतर तुम्हीच कमेंटमध्ये विचारता हे कसं करायचं, ओटीमध्ये काय ठेवायचं, पूजा झाल्यानंतर पुढे काय करायचं, म्हणून आज सगळी माहिती एकाच ठिकाणी सविस्तर सांगितली आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा असला तरी शेवटपर्यंत नक्की पहा. आजपासून पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे आणि हा महिना संपण्यापूर्वी आपल्या घरच्या कुलदेवतेची ओटी नक्की भरावी, अशी मी सर्वांना मनापासून विनंती करते. बघा, आपल्या घरात कितीही पूजा असोत, कितीही धार्मिक सेवा असोत, पण कुलदेवतेची सेवा ही आपल्या कुटुंबाच्या परंपरेशी जोडलेली असते. आपल्या आधीच्या पिढ्यांनी ज्या देवीची श्रद्धेने उपासना केली, तिचं स्मरण केलं आणि तिची सेवा करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच वर्षभरात एखादी पूजा किंवा एखादा धार्मिक विधी आपल्या हातून राहून गेला तरी मनात अपराधीपणा ठेवू नका. पण श्रावणासारख्या पवित्र महिन्यात आपल्या कुलदेवतेची ओटी भरून तिच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी नक्की घ्या. कारण कुलदेवतेसमोर ओटी भरताना आपण फक्त काही वस्तू ताटात ठेवत नाही, आपण आपल्या घराच्या सुखासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी, मुलाबाळांच्या प्रगतीसाठी आणि घरात सुख समृद्धी, धनधान्य आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहावं या भावनेने आपल्या कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना करत असतो. आणि म्हणूनच ही सेवा करताना घाईघाईने फक्त विधी पूर्ण करण्यापेक्षा श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने ओटी भरली तर त्याला अधिक महत्त्व प्राप्त होतं. आता इथेच एक गोष्ट लक्षात घ्या, श्रावण महिन्यात कुलदेवतेची ओटी भरताना नेमकी कोणती पद्धत पाळायची, ओटीमध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या आणि त्यामध्ये ती एक विशेष वस्तू कोणती आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे. कारण काही वस्तू आपण नेहमी ओटीमध्ये ठेवतो, पण काही वस्तूंचा धार्मिक संदर्भ वेगळा असतो. आणि याचबरोबर ओटी कोणी भरायची, सुवासिनी स्त्रीनेच भरायची का, कुमारिका मुलगी भरू शकते का, विधवा स्त्रीने भरली तर चालते का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवतेचा मूळ स्थान लांब असेल आणि जिथे जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी कुलदेवतेची ओटी भरता येते का, हे प्रश्न अनेक बंधू भगिनींना पडतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक गोष्ट व्यवस्थित समजून घेणार आहोत. आणि हो, ज्यांना अजूनही आपली कुलदेवता कोण आहे हे माहिती नाही त्यांनी हा भाग विशेष लक्ष देऊन ऐका. कारण कुलदेवतेचे नाव माहिती नसल्यास काय करायचं, आपल्याला आपली कुलदेवता कशी शोधायची आणि तोपर्यंत घरच्या घरी कोणत्या भावनेने देवीची सेवा करायची हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आता आपण एक गोष्ट समजून घेऊया, श्रावण महिन्यात कुलदेवतेची ओटी का भरायची आणि या सेवेला एवढं महत्त्व का दिलं जातं. बघा, आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची एक धार्मिक परंपरा असते. आपल्या आजी आजोबांना, आई वडिलांना ज्या देवी देवतांची पूजा केली, ज्या देवतेला आपल्या कुळाचे आराध्य दैवत मानलं जातं, त्या देवतेला आपण कुलदेवता किंवा कुलदेवी म्हणतो. ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही, आपल्या कुटुंबाच्या अनेक पिढ्यांना जोडणारा हा एक श्रद्धेचा धागा आहे. पूर्वीच्या काळी घरातील मोठी माणसं कुलदेवीची सेवा अगदी नियमितपणे करत असत. सण असो, शुभ कार्य असो किंवा घरामध्ये एखादा महत्त्वाचा प्रसंग असो, आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून तिच्या चरणी प्रार्थना केली जायची. आज आपलं जीवन बदललं आहे, कामाचा व्याप वाढला आहे, नोकरी व्यवसायामुळे अनेक जण घरापासून दूर राहतात, काही जण परदेशात आहेत, काही जण दुसऱ्या शहरात आहेत. त्यामुळे पूर्वीसारखी नियमित कुलदेवीची सेवा करणं प्रत्येकाला शक्य होतच असं नाही. पण म्हणून आपल्या कुलदेवीला विसरायचं नाही. वर्षातून एखाद्या विशेष दिवशी का होईना मनापासून तिचं स्मरण करावं, तिची पूजा करावी
आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी तिच्या चरणी प्रार्थना करावी. मंडळी, इथे एक गोष्ट मला विशेष सांगावीशी वाटते. कुलदेवीची ओटी भरताना आपण फक्त देवीसमोर वस्तू अर्पण करत नाही, त्या प्रत्येक वस्तूमागे आपली श्रद्धा आणि भावना असते. आपल्या घरात अन्नधान्याची कधी कमतरता भासू नये, घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहावी, मुलांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये प्रगती व्हावी, नोकरी व्यवसायात यश मिळावं, उत्पन्नाचे मार्ग वाढावेत, घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपीपणा राहावा आणि आपल्या घरावर कुलदेवीची कृपादृष्टी सदैव राहावी. या सगळ्या भावनेने आपण तिच्या चरणी सेवा करत असतो. म्हणून तिची ओटी भरताना मनात फक्त माझी इच्छा पूर्ण होऊ दे एवढाच विचार न ठेवता आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. तर आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न की श्रावण महिन्यात ओटी नेमकी कोणत्या दिवशी भरायची? तर बघा मंडळी, देवीच्या उपासनेसाठी मंगळवार आणि शुक्रवार हे दिवस अनेक घरांमध्ये विशेष मानले जातात. त्यामुळे श्रावण महिन्यात येणाऱ्या मंगळवार किंवा शुक्रवारपैकी तुम्हाला जो दिवस सोयीचा असेल त्या दिवशी कुलदेवतेची ओटी भरू शकता. यासाठी घरातील सर्व कामे बाजूला ठेवून एखादा विशिष्ट दिवसच पकडला पाहिजे असं नाही. तुमच्या घरची परंपरा वेगळी असेल तर तीच प्रथम मानावी. जर तुम्हाला मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी ओटी भरणं शक्य झालं नाही तर त्यासाठी मनात भीती किंवा अपराधीपणा ठेवण्याची गरज नाही. श्रद्धा ही एखाद्या दिवसापुरती मर्यादित नसते. श्रावण महिना संपण्यापूर्वी तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी स्वच्छ मनाने आणि भक्तिभावाने कुलदेवीची पूजा करून ओटी भरू शकता. तर ओटी घरच्या घरी भरायची की कुलदेवीच्या मंदिरात जाऊनच भरायची, हा प्रश्न मला अनेक बंधू भगिनी विचारतात आणि याचं उत्तरही खूप महत्त्वाचं आहे. कुलदेवतेचं मंदिर आपल्या गावात असेल, जवळ असेल आणि तिथे जाणं शक्य असेल तर नक्कीच आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानाला जाऊन दर्शन घ्या, तिच्या चरणी ओटी अर्पण करा. पण प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. कोणी मुंबईत राहतं, कोणी पुण्यात, कोणी दुसऱ्या राज्यात, तर काही जण नोकरी किंवा व्यवसायामुळे परदेशात राहतात. अशा वेळी मला मंदिरात जाता आलं नाही त्यामुळे माझी सेवा स्वीकारली जाणार नाही असा विचार अजिबात करू नका. तुम्ही घरच्या देवघरात सुद्धा कुलदेवीचा फोटो किंवा टाक ठेवून ही पूजा करू शकता. मनापासून केलेली सेवा ही सर्वात महत्त्वाची असते. आणि मंडळी, याच ठिकाणी एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांना आपली कुलदेवीच माहिती नाही त्यांनी काय करायचं? काही कुटुंब असे आहेत की ज्यांचे आजी आजोबा किंवा पूर्वज आता हयात नाहीत आणि त्यामुळे कुलदेवीचे नाव पुढच्या पिढीला माहीत झालेलं नाही. काहीचं मूळ गाव बदललं आहे, काहीचं कुटुंब अनेक वर्षापासून दुसऱ्या शहरात स्थलांतरित झालं आहे. अशा वेळी सर्वात आधी आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारावं. काका, आत्या, मामा, आजी, आजोबा किंवा आपल्या मूळ गावातील नातेवाईकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करावा. मूळ गावातील देवस्थान, घराण्याची जुनी कागदपत्र किंवा पूर्वजांच्या परंपरेबद्दल माहिती असणाऱ्या व्यक्तींकडून माहिती मिळू शकते. पण तरीही कुलदेवी कोण आहे हे समजलं नाही तर घाईघाईने कोणत्याही देवीला आपली कुलदेवी मानू नका. तोपर्यंत आपल्या इष्टदेवतेचं किंवा ज्या देवीवर तुमची श्रद्धा आहे तिचं मनापासून स्मरण करा आणि आपल्या अज्ञात कुलदेवतेलाही मनोभावे नमस्कार करा. प्रार्थना अशी करा, आई, तू आमच्या कुळाची जी आराध्य देवता असशील, तुझं आम्हाला पूर्ण ज्ञान नाही, पण आमच्या अज्ञानाची क्षमा कर. आम्हाला योग्य मार्ग दाखव आणि आमच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी कायम ठेव. मंडळी, अशा प्रकारे श्रद्धेने केलेली प्रार्थना मनामध्ये भीती ठेवण्याचं कारण नाही, कारण देवता समोरचा भाव आणि श्रद्धा हीच खरी गोष्ट आहे. आता पुढे आपण अगदी प्रत्यक्ष पूजेकडेच वळणार आहोत. कुलदेवतेची ओटी भरण्याआधी घरात नेमकी कोणती तयारी करायची, देवघर कसं स्वच्छ करायचं, कोणत्या वस्तू आधी तयार ठेवायच्या आणि ओटीचं ताट कसं मांडायचं हे आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर येणार आहे आजच्या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा भाग. ओटीमध्ये ठेवायची ती एक विशेष वस्तू अगदी सहज उपलब्ध असते, पण अनेक जण ओटी भरताना ती विसरतात. बघा, कोणताही धार्मिक विधी करताना सर्वात आधी आपली आणि आपल्या आजूबाजूची स्वच्छता महत्त्वाची असते. त्यामुळे ओटी भरण्याच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा, देवघराचीही व्यवस्थित स्वच्छता करून घ्या. जर तुमच्या घरात कुलदेवतेचा टाक असेल तर तो स्वच्छ पाण्याने किंवा आपल्या परंपरेनुसार योग्य पद्धतीने स्वच्छ करून घ्या. टाक नसेल तर कुलदेवीचा फोटो स्वच्छ करून देवघरात व्यवस्थित ठेवा. त्यानंतर देवघरात एक पाट ठेवायचा आहे. त्या पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं आणि त्यावर कुलदेवीचा टाक किंवा फोटो ठेवायचा. आता देवीला सर्वप्रथम हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या. त्यानंतर देवीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, धूप, अगरबत्ती दाखवा आणि शक्य असल्यास देवीला फूल अर्पण करा.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजेच्या साहित्यामध्ये एखादी वस्तू कमी पडली म्हणून मनात अजिबात ताण घेऊ नका. आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्यातून श्रद्धेने पूजा करा, कारण आपण देवीची पूजा करत आहोत. ती केवळ वस्तूंच्या संख्येसाठी नाही, तर भक्तिभावाने तिच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी. आता ओटी भरण्यासाठी आपल्याला एक ताट किंवा तामण घ्यायचं. शक्यतो धातूचं ताट वापरा. या ताटामध्ये सर्वप्रथम आपण अर्पण करणार असलेलं वस्त्र ठेवायचं. कुलदेवीची ओटी भरताना अनेक ठिकाणी खण, ब्लाऊज पीस किंवा साडी अर्पण करण्याची पद्धत आहे. तुमच्या घराण्यात जी पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे तीच पाळा. आता त्या ताटामध्ये तांदूळ ठेवायचे. त्यासोबत हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक आणि आपल्या श्रद्धेनुसार एखादं नाणं ठेवू शकता. काही जण ओटीमध्ये सौभाग्याच्या वस्तू देखील ठेवतात. उदाहरणार्थ हिरव्या बांगड्या, कुंकू, कंगवा. तुमच्या परिस्थितीनुसार जे शक्य आहे तेवढं करा. एखाद्याला महागडी साडी घेणे शक्य असेल तर ती घेईल. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला साधा ब्लाऊज पीस घेणे शक्य असेल, पण देवीसमोर दोघांची श्रद्धा समान असू शकते. आता ओटीमध्ये ठेवायच्या वस्तूमध्ये नारळाला विशेष स्थान आहे. नारळ हा पूर्णत्वाचं प्रतीक मानलं जातं. आता इथेच आजच्या व्हिडिओमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट येते. मंडळी, ओटीमध्ये साडी, नारळ, तांदूळ, सुपारी, हळकुंड या वस्तू आपण ठेवतो, पण यासोबत अशी एक वस्तू आहे जी अनेक जण नकळत विसरतात, आणि ती वस्तू म्हणजे तांबूल. होय मंडळी, कुलदेवीची ओटी भरताना तांबूल अर्पण करणं महत्त्वाचं मानलं जातं. तांबूल म्हणजे विड्याचं पान आणि त्यासोबत अर्पण केला जाणारा विडा. तुमच्या घराण्यात जी पद्धत आहे ती तुम्ही वापरू शकता, आणि जर घरची पद्धत माहिती नसेल तर साधा तांबूल घेऊन देवीसमोर श्रद्धेने अर्पण करू शकता. हा तांबूल ओटीच्या ताटात ठेवू शकता किंवा देवीसमोर स्वतंत्रपणे अर्पण करू शकता. पण तो अर्पण करताना मनात एक प्रार्थना नक्की करा. आई, माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात तुझी कृपा कायम राहू दे. घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समाधान राहू दे. ओटीचं ताट दोन्ही हातांनी उचलायचं, ते आपल्या छातीशी धरायचं आणि कुलदेवीचं स्मरण करायचं. त्यानंतर ओटीचं ताट हलकंसं कुलदेवीच्या मस्तकाला स्पर्श करून तिच्या चरणी अर्पण करायचं. आता थोडेसे अक्षता घ्या, त्या दोन्ही हाताच्या ओंजळीत घ्या. कुलदेवीच्या मस्तकाला हलका स्पर्श करा आणि त्या अक्षता ओटीवर अर्पण करा. मंडळी, इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते. कुलदेवीची ओटी भरली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. आपण देवीसमोर जी प्रार्थना केली आहे त्यानुसार आपल्या आयुष्यातही चांगले प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता पुढे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. कुलदेवीची ओटी भरल्यानंतर ही ओटी तिथे किती वेळ ठेवायची, आणि त्यानंतर साडी, नारळ, तांदूळ, शृंगाराचं साहित्य आणि तांबूल याचं नेमकं काय करायचं? बघा, ओटी भरल्यानंतर लगेच ती उचलून बाजूला ठेवायची असं नाही. कुलदेवीसमोर ओटी अर्पण केल्यानंतर काही वेळ ती तिथेच राहू द्यायची. जर तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानाला लवकरच जाणार असाल तर ती ओटी जशीच्या तशी व्यवस्थित जपून ठेवू शकता, आणि जेव्हा कुलदेवीच्या दर्शनाला जाल तेव्हा हीच ओटी सोबत घेऊन जाऊन देवीच्या चरणी अर्पण करू शकता. पण प्रत्येकालाच लगेच आपल्या गावाला जाणं शक्य होत नाही. अशा वेळी ओटीमधल्या वस्तूंचं काय करायचं? बघा, जर काही काळात कुलदेवीच्या स्थानाला जाणं शक्य नसेल तर ओटीमध्ये ठेवलेलं वस्त्र म्हणजे साडी, खण किंवा ब्लाऊज पीस तुम्ही आदराने स्वतः वापरू शकता. ओटीमध्ये ठेवलेला नारळ हा प्रसाद म्हणून घरातील सदस्यांनी ग्रहण करू शकता. ओटीमध्ये ठेवलेले तांदूळ देखील फेकून देऊ नका. ते स्वच्छ असतील तर घरच्या नेहमीच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता. तांबूल देवीसमोर अर्पण केल्यानंतर तो काही वेळ तिथे ठेवायचा. पण तांबूलामध्ये नेमकं काय आहे आणि तो खाणं घरातील प्रत्येकासाठी योग्य आहे का हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला स्वतः त्या वस्तू वापरायच्या नाहीत आणि कुलदेवीच्या मंदिरातही जाणं शक्य नाही तर अशा वेळी त्या वस्तू तुम्ही आपल्या कुटुंबातील किंवा जवळच्या नातेवाईकामधील सुवासिनी स्त्रीला आदराने ओटी देऊ शकता. मंडळी, कुलदेवीची ओटी भरताना सुवासिनी स्त्रीच का असावी? आपल्या समाजामध्ये अनेक ठिकाणी सुवासिनी स्त्रीकडूनच ओटी भरून घेण्याची परंपरा आहे. पण याचा अर्थ असा नाही की इतर स्त्रीने कुलदेवीची सेवा करू नये. कुमारिका मुलगी ही श्रद्धेने कुलदेवीची पूजा करू शकते, आणि विधवा स्त्रीला कुलदेवीची पूजा आणि सेवा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर घरातील मुख्य व्यक्ती बाहेरगावी असेल तर घरातील एखाद्या व्यक्तीने तिच्या वतीने ओटी भरावी, आणि जी व्यक्ती दूर आहे तिने शक्य असल्यास त्या दिवशी आपल्या जागेवरून कुलदेवीचं स्मरण करावं. मंडळी, आता आपण कुलदेवीची ओटी भरताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची हे पाहूया. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ओटी भरताना घाई करू नका. शक्य असेल तर थोडा वेळ शांतपणे बाजूला काढा. देवघर स्वच्छ करा, स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि मग कुलदेवी समोर बसा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुलदेवीची ओटी भरताना आपल्या घरची परंपरा विसरू नका. प्रत्येक कुळाची पद्धत एकसारखी असेलच असे नाही. त्यामुळे दुसऱ्या कुणाच्या पद्धतीशी तुलना करून आपल्या पूजेबद्दल कमीपणा वाटून घेऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्याची. कुलदेवीला आपल्या घरच्या पद्धतीनुसार गोड पदार्थ, फळ किंवा घरात तयार केलेलं सात्विक नैवेद्य दाखवू शकता. पूजा पूर्ण झाल्यानंतर देवीची आरती करा. आरती झाल्यावर घरातील सर्व सदस्यांनी देवीला नमस्कार करावा आणि शक्य असल्यास त्या दिवशी घरामध्ये शांत प्रसन्न वातावरण ठेवावं. आता मंडळी, आणखी एक प्रश्न, कुलदेवीला ओटी भरल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी उचलायची का? तर यासाठी सर्व घरांसाठी एकच नियम नाही. तुमच्या घराच्या परंपरेनुसार ओटी किती वेळ ठेवायची हे ठरवू शकता. आता शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुलदेवीसमोर प्रार्थना काय करायची? मंडळी, तुम्हाला मोठा मंत्र किंवा कठीण संस्कृत श्लोक म्हणता आला नाही तरी काही हरकत नाही. तुमच्या स्वतःच्या भाषेत देवीशी बोला. तरीही तुम्हाला एक प्रार्थना म्हणायची आहे तर तुम्ही अशी प्रार्थना करू शकता. आई, माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदू दे. आमच्या कष्टांना यश मिळू दे. नोकरी व्यवसायात प्रगती होऊ दे. घरामध्ये धनधान्याची आणि अन्नाची कमतरता पडू देऊ नकोस. आमच्या घरात प्रेम, एकोपा आणि आनंद कायम राहू दे. मंडळी, ही भावना घेऊन केलेली कुलदेवतेची सेवा मनाला खूप समाधान देऊन जाते. श्रावण महिना हा भक्तीचा महिना आहे. या महिन्यात आपल्या घरात देवाचं नाव घ्या, कुलदेवीचं स्मरण करा, जमेल तसं दान करा, गरजू व्यक्तीला मदत करा आणि आपल्या कुटुंबासाठी मनापासून चांगली प्रार्थना करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.